आणि या सर्व बातम्यांवर आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी जोरदार तयारी देखील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे। सागर बरोबर आहे। सगळ्यात मोठी राजकारणातली ही अपडेट आहे। अशोक चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ते आता भाजपमध्ये प्रवेश जे आहे ते करतायत। त्याचप्रमाणे अमर राजोरकर जे माजी विधानसभा आमदार आहेत आणि उपाध्यक्ष जे काँग्रेसचे राहिलेले आहेत ते सुद्धा आज पक्षप्रवेश करतील आणि काही नगरसेवक माजी जे आहेत त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे। भाजप कार्यालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने ही सगळी तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने ही सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात येत आहेत। भव्य असा जाहीर पक्षप्रवेश जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अशोक चव्हाण हे उद्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार उद्या राज्यसभेचा अर्ज जो आहे तो ते भरणार आहेत। थोड्याच वेळात अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय पातळीवरून एक यादी जी आहे ती महाराष्ट्राच्या उमेदवारांची जाहीर केली जाणार आहे। ज्यात अशोक चव्हाण यांचं सुद्धा नाव राज्यसभेसाठी असणार आहे आणि उद्या ते अर्ज जे आहे ते भरणार आहेत। राज्यसभेची निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती 15 तारीख आहे आणि त्यामुळेच घाईघाईने हा पक्षप्रवेश जो आहे तो केला जातो अशी माहिती आहे। त्यामुळे उद्या हा अर्ज जो आहे तो अशोक चव्हाण राज्यसभेच्या उमेदवारीचा भरतील आणि कुठेतरी राज्यसभेची खेळी एक वेगळी खेळण्यासाठी भाजपने अशोक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो करून घेतला अशी ही माहिती सध्या मिळते। संख्यांचे गणित जुळवण्यासाठी आणि कुठेतरी आपला उमेदवार चौथा निवडून आणण्यासाठी भाजपने ही खेळी केलेली आहे अशी माहिती सध्या मिळते आणि सध्या भाजप कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने मोठा पोस्टर सुद्धा लावलेला आपल्याला पाहायला मिळतं। जाहीर पक्षप्रवेश असा पोस्टर्स आहे आणि या ठिकाणीच अशोक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो केला जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हा छोटा काणी पक्षप्रवेश जो आहे तो असेल। त्यानंतर नांदेडमध्ये जे आहे ते भव्य असा एक मोठा कार्यक्रम सुद्धा भविष्यात घेतला जाईल अशी माहिती मिळते आणि त्या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जो सुद्धा भाजपच्या वतीनं केलं जाणार आहे। आगामी राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच हा घाईघाईने हा पक्षप्रवेश जो आहे तो या ठिकाणी आज पार पडणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ते सुद्धा उपस्थित असतील आणि पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा या ठिकाणी दिली जातील। त्यामुळे साहजिकच आहे अशोक चव्हाण आज नेमकं काय पुन्हा एकदा बोलतात याकडे लक्ष लागणार आहे। कारण काल एका वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी जी आहे ती त्यावरती सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या वक्तव्याकडे आजच्या महत्त्वपूर्ण लक्ष जे आहे ते लागलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच विनायक, तर या पक्षप्रवेश सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।